नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटर चकली. त्यासाठी मी इथे 2.5 वाटी असं मैदा घेतला आहे. आपण तांदळाचे पीठ वापरणार नाही आहोत. मैद्याचे पीठ घेतले आहे आणि हे एकदम हलकंसं गाठ बांधून घ्यायचे आहे, म्हणजे हे पीठ छान फुलतं. आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. मी इडलीचा कुकर गरम करायला ठेवला आहे. पाणी ठेवलं आहे उकळायला त्यामध्ये. आणि यामध्ये आपल्याला एक डब्बा ठेवून त्यात हे कापड ठेवायचं आहे, जेणेकरून त्या पिठात पाणी मिक्स होणार नाही आणि असंच पीठ छान असं आपलं फुललं जाईल. हे 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला हे पाहायचं, मध्यम गॅसवर वाफवून घेतलं आहे आणि हे आपण काढून घेऊया साईडला. हा पिठाचा घट्ट असा गोळा फुलून मस्त असा तयार होतो आणि हे पीठ आपल्याला मॅश करून म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. हे आता बघू शकता तुम्ही, असा हा मैद्याच्या पिठाचा गोळा छान असा तयार झाला आहे. छान फुलून आलं आहे, हे वाफवलं गेलं आहे मस्त. आणि ह्याच्या गाठ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे पीठ आपल्याला चांगलं फोडून घ्यायचं आहे, त्याच्या गाठी शक्य होईल तेवढं ह्याचं आपण हे पीठ चांगलं फोडून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला पुरणाच्या चाळणीने किंवा आपल्या पिठाच्या चाळणीने चाळले तरीही चालेल. तर मी पुरणाच्या चाळणीने चाळून घेत आहे आणि वरचेवर अशा गाठ्या हाताने फोडून घ्यायच्या आणि नंतर अजून चाळून घ्यायचं. लगेचच चाळून होतं आणि हे पीठसुद्धा खूप छान असं वाफवलं गेलं असल्यामुळं मऊ झालं आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. तर इथं मी घरी बनवलेलं लोणी टाकलं आहे. एक मोठा चमचा असा. आता हे पिठात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं हे लोणी मिक्स करून घ्यायचं आणि पिठाला लावून घ्यायचं आहे लोणी. दोन्ही हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लगेचच मिक्स होतं लोणी. लोणी थोडंसं मिक्स व्हायला वेळ लागतो, पण खूप छान लागते ही अशा पद्धतीने बनवलेली बटर चकली. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जे आवडतील ते मसाले टाकून आपल्याला ही चकली बनवायची आहे. तर ह्या पद्धतीने चांगली मूठ वळती आपली आणि लोणीसुद्धा छान मिक्स झालं आहे. बघू शकता तुम्ही. ह्याला वेळ लागतो मिक्स व्हायला, पण एकदा मिक्स झालं की खूप छान अशी मूठ वळली जाते. तर इथे आता मी काळी मिरी पावडर टाकली आहे क्रश करून. काळी मिरी 8 ते 10 अशा ठेचून त्याची पावडर करून टाकली आहे. मीठ चवीनुसार. गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि कसुरी मेथी अशी कडक करून घेतली आहे गरम तव्यात आणि ही चांगली चुरून टाकली आहे पावडर अशी ह्याची. हिंग टाकला आहे चिमूटभर. पाव चमचा हळद टाकली आहे आणि आपल्याला ओवा आणि जिरी टाकायची आहे. अर्धा चमचा अशी जिरी टाकली आहे. ओवा टाकूया आता अर्धा चमचा अशी. ओवा टाकला आहे क्रश करून. लाल मिरची पावडर टाकली आहे एक पाऊण चमचा अशी. तर हे सगळं कोरडं मसाले आता आपण मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्यात तीळ टाकायचं आहे 2 चमचे किंवा काळे तीळ टाकले तरीही चालतील. काळे तीळसुद्धा छान दिसतात या चकलीमध्ये. थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर असं. जास्त पाणी टाकायचं नाही अगोदरच, थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे. छान असं पिठाचा गोळा झाला पाहिजे. थोडं थोडं पाणी करून टाकायचं, म्हणजे हे पीठ छान मळलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळण्याची काळजी घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तर हे चकलीचं पीठ एकदा मळून झालं की आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी रेस्टला सुद्धा ठेवायचं आहे. पीठ चांगले मळून झालं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं घट्टसर असं आपलं पीठ मळून झालं आहे. ह्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही. 2.5 कप पीठ आहे, तर इथं मी 1 कप असं पाणी वापरलं आहे पीठ मळण्यासाठी. जास्त आपल्याला सैलसर पीठ नको, कारण चकली पाडताना नीट पडत नाही व्यवस्थित. थोडंसं घट्टसरच पाहिजे. थोड्या वेळ 5 मिनटासाठी ठेवलं होतं आणि आता आपण त्याला तेल लावून घेऊया, म्हणजे चकलीचं पीठ असं त्याला चिटकत नाही आणि काटेरी बाजू असते ना, ती बाहेरच्या साईडला ठेवूया, म्हणजे
काय होतं आपली चकली छान अशी काटेरी अशी पडते. तर असा हा मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये भरायचा आहे. थोडीशी चकली पाडताना ही तुटते म्हणून काळजीपूर्वक आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. ताटावर पाडून घ्या किंवा छोट्या-छोट्या प्लेटवर पाडली तरी चालेल. अशी तुटली जाते म्हणून काळजीने आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. हळू अशी आणि शेवटचं टोक आणि पहिलं टोक असं दाबून घ्यायचं म्हणजे अ, तेलात सोडल्यानंतर ती सुटत नाही. अशा पद्धतीने आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. हळू पहिल्या 2-3 चकल्या होईपर्यंत थोडंसं चुकलं जातं. नंतर आपल्या चकल्या छान गोल येतात. तर छान अशा आपल्या चकल्या पाडून झाल्या आहेत. तर एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तळत तुम्ही चकल्या पाडू शकता किंवा एकदम चकल्या अशा ताटावर किंवा प्लेटवर टाकून घ्यायच्या किंवा बटर पेपरवर टाकल्यात तरीही चालतील. बटर पेपरवर टाकल्यावर काय होते तर उचलताना चकली खाली चिटकत नाही आणि तेलातसुद्धा उलटण्याने सोडायची. तेल गरम आहे. चकलीचा एक तुकडा टाकून पाहिला लगेचच फुगून वरती येतोय. मग ह्याचा अर्थ मध्यम असं तेल गरम आहे. आपल्याला असंच गरम तेल पाहिजे. मध्यम गॅसवर तेल गरम केलं आहे आणि अशा पद्धतीने चकल्या टाकून घेऊया आपण. ह्या पद्धतीने चकल्या छान होतात, ह्या खुसखुशीत होतात आणि ह्या चकल्यांना जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी सुद्धा लगेचच तळून होतात. भाजणीच्या चकलीला थोडा वेळ लागतो तळण्यासाठी. ह्याचे बुडबुडे कमी झाले की आपली ही चकली छान अशी तळली आहे असं समजलं जायचं आणि पलटी करून घ्यायची एकदा आणि ह्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. थोड्याशा तळाला जातात. त्याचा कलर जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही. असाच हलकासा सोनेरी रंगावर आपली खुसखुशीत अशी ही चकली तळली जाते. ह्यात लाल मिरची पावडर नाही वापरली तर हे एकदम छान अशी बनते ही चकली. तर तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या छान अशा झाल्यात. एकदम असं हातात घेतले की पटकन तुटते अशा ह्या चकल्या झालेत. कोणालाही खाता येतील लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अशी चकली छान खुसखुशीत झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअरही करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.